विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या। जर लोकसभेत खोटं बोलून मत घेतले नसते, लोकसभेत मोदीजीबद्दल खोटारडेपणा केला नसता, आमच्या लाडक्या बहिणींना काँग्रेसने खोटं बोलून मत घेतले, 8,500 रुपये खटाखट देऊ म्हणजे खोटारडेपणा। मोदीजी संविधानच बदलणार आहे, खोटारडेपणा। आदिवासीचं आरक्षणच काढून टाकणार आहे, खोटारडेपणा। हा जो खोटारडेपणा केला आणि जनतेला फसवलं, जनतेला फसवून मत घेतले, हा जेव्हा उघड झालं जनतेच्या मनात आणि ज्यांनी मागच्या वेळी मोदीजींना मतदान करण्याकरता उत्सुकता दाखवली नाही, कारण खोटारडेपणा यांनी केला, लोकल त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं आणि कन्फ्यूज जनतेने त्या ठिकाणी आम्हाला लोकसभेमध्ये थोडी साथ आम्हाला मिळाली नाही। पण त्या जनतेने 4 महिन्याच्या आतमध्ये या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाच मारली, तशी महाराष्ट्राने धोळी पछाड दिली। तात्पर्य आहे की खोटारडेपणा एकचदा करता येतो, दोनदा नाही करता येत। एकच वेळा तुम्ही खोटं बोलू शकता आणि जनतेला कळलं की शेतकरी शेतमजुराच्या नावाने खोटं बोलतात, महिलांच्या नावाने खोटं बोलतात, बहिणीच्या नावाने खोटं बोलतात। आणि आता यावेळी तर काँग्रेसने दिलेला मॅनिफेस्टो, महाविकास आघाडीने दिलेला मॅनिफेस्टो जाहीरनामा हा स्वीकारला सुद्धा नाही, जनतेने पाहिलंही नाही। म्हणजे यावेळेस इतकं वाईट होतं की महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा कोणी पाहायला तयार नाही, त्यांच्या जाहीरनाम्यावर लक्ष द्यायला म्हणजे विश्वास ठेवायला कोणी तयार नाही। त्यांची परिस्थिती अशी होती की राहुल गांधी आले जेव्हा नागपूरमध्ये, तेव्हा सूरज भट सारख्या सभागृहात बंददार चर्चा केली, मीडियाला तुमचाही अपमान केला, मीडियाला येऊ दिलं नाही। म्हणजे अशी परिस्थिती ज्या पक्षाची असेल किंवा ज्या महाविकास आघाडीची असेल त्यांना जनता काय असा धडा शिकवणार आहे, त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळालंय, इतकं वाईट आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।